जनतेचा आवाज मराठी न्यूज 24। कोण हे ठरलेलं आहे, कोण होणार, तरी मुख्यमंत्री पदासाठी काटेकी टक्कर असल्याचे चित्र निर्माण झालेलं आहे। एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री की आणखीन कोणाला वाढवतायत हा त्यांचा प्रश्न। पण या निमित्तानं बहुमत मिळून सुद्धा भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये वेळेवर सरकार स्थापन करू शकला नाही। अंतर्गत कुरबुरी असतील, त्यांच्या मित्रपक्षांच्या अंतर्गत कुरबुरी असतील, अनेक गोष्टींमुळे भारतीय जनता पक्षाला सुद्धा सरकार बनवताना महाराष्ट्रामध्ये कठीण जातं आहे। जर सरकार बनवताना कठीण जात असेल तर सरकार चालवण्याची गंभीर परिस्थिती यांच्यावरती कशा प्रकारे येऊ शकेल, आणि जो तो आपापल्या पद्धतीनं महाराष्ट्राची कशी लूट करेल याचा ट्रेलर आम्ही गेल्या 8 दिवसापासून पाहतो। महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये एक प्रकारचं अराजक निर्माण झालेलं आहे। मी तुम्हाला आत्ता हे सांगतो यासाठी, भारतीय जनता पक्षाचा विजय झाल्यापासून मुंबईमध्ये मराठी माणसावर हल्ले सुरू झालेले आहेत अनेक मार्गात। त्यांचे उद्योग, त्यांचा व्यापार, त्यांच्या नोकऱ्या, भाषा मराठी बोलू नका मुंबईमध्ये अशा प्रकारच्या धमक्या दिल्या जातात। मराठी बोलायचं नाही, गुजराती बोला, मारवाडी बोला। ही मुंबई भाजपनं जिंकलेली आहे। म्हणजे कोणी जिंकली? भाजपनं जिंकली म्हणजे कोणी जिंकली याचा खुलासा होणं गरजेचं आहे। मराठी माणसाला उचलून आणण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत टीका केल्याबद्दल। मराठी माणसाला उचलून आणून मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत। देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवती जे माणसं आहेत, अमराठी, परप्रांतीय, उपरे, आणि शिवसेना म्हणून घेणारी, मराठी माणसासाठी स्थापन झालेली शिवसेना, डुप्लिकेट शिवसेना का होईना म्हणून घेणारा पक्ष हा सरकारमध्ये सामील आहे। आणि मुंबईमध्ये हे चित्र निर्माण झालं आहे। हे चित्र अत्यंत गंभीर आहे भविष्यासाठी महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या कष्ट करायच्या। मुंबई मराठी माणसाच्या त्यागातून निर्माण झाली आहे, कष्टातून निर्माण झाली आहे। 10 फूट जरी मुंबईचं तुम्ही जमीन खोदली तरी तुम्हाला मराठी माणसाचं रक्त त्यात दिसेल आणि बलिदान दिसेल। आणि हे आंदोलन, हा संघर्ष भाषा, संस्कृती आणि मराठी माणसाच्या हक्कासाठी झालं। अशा वेळेला भारतीय जनता पक्षाचा विजय होताच, व त्यांच्याबरोबर अन्य जे 2 लोक आहेत त्यांचा विजय होतात। महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये मराठी बोलायचं नाही अशा धमक्या दिल्या जातात, मराठी खपवून घेतलं जाणार नाही अशा धमक्या दिल्या जातात, मराठी माणसांना ठार मारण्याच्या आणि मराठी माणसाला उचलून आणण्याच्या धमक्या दिल्या जातात। आणि या राज्याचे होणारे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री हे सहन करतायत। ही अत्यंत लाजिरवाणी आणि दुर्दैवी गोष्ट आहे। मंगलप्रभात तोडांनी ट्विट केले त्या सगळ्या संदर्भात। ते म्हणतात की 2 गुजराती आणि मारवाडी विरुद्ध मराठी अशा पद्धतीचा वाद लावायचं काम केलं। कोणी वाद लावला? वाद कोणी लावला? आता अंगलट्यालावरती वाद लावला का? वाद लावण्याचं काम, आगी लावण्याचं काम आपण केलेलं आहे। या निवडणुकीमध्ये गुजराती, मारवाडी, जैन बांधवांच्या संदर्भात वेगळी भूमिका घेऊन मराठी माणसाच्या विरुद्ध उभं करण्याचं काम ह्या लोकांनी केलं। मुंबईवरती मराठी माणसाचा पगडा पुसून टाकून तिथे मराठी माणसाच्या दुश्मनाच्या हातामध्ये या राज्याची राजधानी सोपवायची भूमिका कोणी घेतली? मला सांगा ना। आम्ही कशाला इतके वर्ष आम्ही राहतोय ना, बाळासाहेब, माननीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या काळापासून मुंबईमध्ये आम्ही काम करतो आहोत। आणि तेव्हाही या मुंबईमध्ये सर्व बांधव राज्याचे राहत होते। मग हिंदी भाषिक असतील, गुजराती असतील, मारवाडी असतील, जैन असतील, सिंधी असतील, पारशी असतील, सगळे राहत आहेत ना। पण आम्ही अन्य भाषिकांना अशा प्रकारच्या धमक्या दिल्या नाहीत। मुंबईवर पहिला हक्क मराठी माणसाचा राहील आणि मग आम्ही तुम्ही आमच्याबरोबर आमच्याशी जुळून घ्या, सांभाळून घ्या, सामावून घ्या, ही आमची भूमिका राहिली कायम। आज लोढा म्हणत असतील कोणी अन्य बिल्डर, आज मुंबई ज्या पद्धतीनं
बिल्डरांच्या घशात घातली जाते, त्याची त्या पैशातून आलेली ही मस्ती आहे. हे पण एक लक्षात ठेवा, विधानसभेत तुम्ही गैरमार्गाने आमचा पराभव केला असला तरी मराठी माणसाचं लढण्याचं बळ तुम्ही नष्ट करू शकता. सत्ता नसतानाही आम्ही मुंबई आणि महाराष्ट्रासाठी लढलो आणि यापुढे लढत राहू आणि महाराष्ट्राच्या दुश्मनांना धडा शिकवू. तुम्ही दुसऱ्या राज्यात दुसऱ्या देशात उचलून आणण्याचा उल्लेख केला. गजाभाऊ जे ट्विटर अकाउंट आहे त्या अनुषंगाने तुम्ही ते बोलत आहात का? कारण मोहित कंबोजी यांनी देखील ट्विट आज सामनाचा अग्रलेख पुरेसा आहे त्यासाठी. आज त्या संदर्भात एक भूमिका मांडणारा गजाभाऊंसंदर्भात, गजाभाऊ हा मराठी माणसाचं प्रातिनिधिक नेतृत्व करणारा सोशल समाज माध्यमांवरची पात्र आहे बरं का. ती व्यक्ती कोणाकोणाला माहीत नाही, पण तो महाराष्ट्राचे मराठी माणसाचे प्रश्न मांडतो, भूमिका मांडतो. त्याच्यामुळे जर या संदर्भात जर कोणाच्या पोटात पोटसूळ उठला असेल तर त्याचा बंदोबस्त कोणी केला पाहिजे? त्याचा बंदोबस्त देवेंद्र फडणवीस यांनी केला पाहिजे, होणाऱ्या गृहमंत्र्यांनी केला पाहिजे. दिल्लीत इतक्या बैठका झाल्या, दोन्ही मित्र पक्षांकडनं देखील लॉबिंग करण्यात आलं. काल अजित पवार म्हणजे परवा दिवशी आले आहेत अजित पवार, अद्यापही त्यांच्याबद्दल कुठली बातमी नाही, शहांची त्यांची भेट झालेली नाही. मग मंत्रिपदं का दिली जात नाहीत? का तुम्हाला काय बघा, हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. सरकार बनवणं, कोणाला काय देणं हे दिल्ली ठरवेल. पण जे काय सध्या लुटूपुटूच्या लढाया आपापसात सुरू आहेत त्या महाराष्ट्राच्या हिताच्या नाहीत. आमची भूमिका राज्यात सरकार यावं आणि राज्य चालावं. असंख्य प्रश्न निर्माण झाले, शेतकऱ्यांच्या प्रश्नापासून कष्टकऱ्यांचे, कामगारांचे, बेरोजगारांचे, महागाईचे अनेक प्रश्न महाराष्ट्रासमोर उभे आहेत. त्या संदर्भात येणाऱ्या सरकारनं तात्काळ पावलं उचलावीत ही आमची भूमिका आहे. बरं, उद्या जो ग्रँड सोहळा होतोय त्याला महिला आहेत, लाडक्या बहिणी, शेतकरी यांना देखील आमंत्रित केले. 19 राज्यांचे मुख्यमंत्री येत आहेत. 19 राज्याचे मुख्यमंत्री येऊ द्यात. सध्या ते एक परंपरा आणि पायंडा पडतो आहे. आम्ही सुद्धा अनेकदा शपथा घेतलेल्या आहेत आमच्या लोकांनी. महाराष्ट्राचा सोहळा आहे, महाराष्ट्रात पुरता मर्यादित असला पाहिजे. पण आता 25 राज्याचे मुख्यमंत्री, त्या राज्याचे मंत्री, उपमुख्यमंत्री, परदेशी पाहुणे, हां आता परदेशातून कोणी बोलवतात का? अमेरिकेचे राष्ट्रपती, फ्रान्सचे राष्ट्रपती, असं काय आहे? ठीक आहे, जिंकलात तुम्ही, आपण विजयी झालेला आहात. हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा सोहळा आहे. हा काय अमेरिकेच्या राष्ट्रपतीचा शपथविधी सोहळा आझाद मैदानला होत नाहीये. पण ठीक आहे, त्यांचा आनंद आहे, ते साजरा करू द्या. आमची लढाई चालू राहील. अदानी प्रकरणावरून तुम्ही वारंवार संसदेमध्ये आक्रमक होत आहे, पण त्यांचा आरोप आहे सत्ताधाऱ्यांचा की तुम्ही सभागृह चालवायला देत नाही, जेपीसीची मागणी केली जाते. सर, नक्कीच जेपीसीची मागणी व्हायला पाहिजे, का होऊ नये? जर देशाच्या लुटीचा पुरावा समोर आलेला आहे, देश लुटला जातोय सध्याच्या सरकारच्या माध्यमातून, तर विरोधी पक्षानं गप्प राहायचं का? एका बाजूला तुम्ही संविधान दिवस साजरा करता, एका बाजूला तुम्ही संविधानावर 2-2 दिवस चर्चा ठेवता पार्लमेंटला, आणि दुसऱ्या बाजूला देश लुटणाऱ्यांच्या संदर्भात भूमिका घ्यायची नाही, गप्प बसा. असली दहशत याच लोकशाहीच्या माध्यमातून निर्माण करायची हे योग्य नाही. काल काँग्रेसच्या महिला खासदारांनी राहुल गांधींची भेट घेतली आणि त्यात त्यांनी असं म्हटलं की महाविकास आघाडीतील मित्र पक्षांकडनं आघाडीत अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला गेला. सोबतच भावी मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसमधील काही लोकांनी प्रचार केला, त्यामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा पराभव झाला. मला असं आहे की महाविकास आघाडीला दोष देण्याचा प्रश्न येत नाही. आम्ही असं म्हणतो की 3 पक्षाने आम्ही एकत्र निवडणुका लढलो. आमच्यामध्ये काही त्रुटी असतील किंवा काही आमच्या चुका झाल्या असतील तरी साधारण या राज्यामध्ये 3ही पक्षामध्ये आमचा एकोपा होता. निवडणुका आम्ही का हरलो याची कारणं हळूहळू समोर येत आहेत. काँग्रेस पक्षातला जो विषय असेल तो काँग्रेस अंतर्गत विषय आहे, त्या संदर्भात काँग्रेसचा हायकमांड निर्णय घेईल. शिवसेना, आम्ही स्वतः आमच्या पक्षाच्या बाबतीत हे अपयश का आलं या संदर्भात आमचं संशोधन सुरू आहे. त्यांचा अंतर्गत नाही, त्यांनी हे सांगितलं मित्रपक्षांमुळे अडचण झाली आहे आणि ते कुठे ना कुठे पराभवाचा एक हे बघा, ह्या अधिकृतपणे कोणी हे बोललेलं नाही. आतमध्ये कोण काय बोलतं आणि त्यानुसार बाहेर काय येत आहे ह्याच्यावरती मी मत व्यक्त करणार नाही. महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये अजूनही आहे आणि आम्ही भविष्यामध्ये एकत्र काम करणार आहोत. हिंदी बोलिए सर, हिंदी में 5th को सर और सेरेमनी होने जा रही है महाराष्ट्र सरकार की, ऐसे में एकनाथ शिंदे का ऑलमोस्ट तय है कि डिप्टी सीएम बनेगी, इसके सर नहीं क्या कह सकते. देखिए 12-13 दिन हो गए,
चुनाव के नतीजे आए और बहुत भारी बहुमत ये लोगों को मिला है, और 13 दिन के बाद भी ये लोग सरकार नहीं बना पा रहे। और आज आजाद मैदान पर शपथ ग्रहण का जो प्रोग्राम होगा उसमें प्रधानमंत्री जी वगैरह सब आ रहे हैं, लेकिन 13 दिन सरकार आप क्यों नहीं बना पाए? इतना भारी बहुमत, अब तक आपका नेता नहीं चुना है, अब तक आप राजभवन में सरकार स्थापने का दावा नहीं किया है, आपको अब तक न्योता नहीं आया है। ये सब जो बातें हैं ये बहुत ही रहस्यमय है। अगर सरकार बनाने में इतनी दिक्कत आपको अभी आ रही है बहुमत होने के बावजूद, तो सरकार आप कैसे चला पाओगे? हम तो महाराष्ट्र के हित की बात करेंगे। सरकार आएगी, सरकार चलेगी, उनके पास बहुमत है, चाहे किसी भी तरीके से बहुमत लाया होगा उसने, लोगों के जो समस्या है उनको छुटकारा मिलेगा, चाहे किसान हो चाहे बेरोजगार हो। लेकिन आप सरकार क्यों नहीं बना पा रहे 13-14 दिन, उस बारे में आपको जनता को जवाब देना पड़ेगा। आज भी चल रहा है, अंदर के अंदर धुसफुस चल रहा है। मैं बता रहा हूं, अभी भी सब ठीक ठाक नहीं है। अभी भी एक दूसरे के ऊपर मांगे थोप रहे हैं, ये चाहिए वो चाहिए वो चाहिए। ये अब सरकार बनाने के बाद भी चलता रहेगा तो ये सरकार बनेगी, टिकेगी, लेकिन किस तरह से चलेगी और देश राज्य चलेगा, उस बारे में हमारे मन में बहुत शंका है। कल शपथ विधि है और आज भी अजित पवार दिल्ली में ही है, 2 दिन से एटलीस्ट दिल्ली में है। क्या कहेंगे? डीसीएम पोस्ट वो लेने वाले हैं, एकनाथ शिंदे वहाँ पे उनको ठीक नहीं है, और वहीं पे बीजेपी आजाद मैदान पे। मुझे मालूम नहीं हमारे मित्र अजित दादा पवार दिल्ली में क्या कर रहे हैं। मैं आपके माध्यम से सुन रहा हूँ 2-3 दिन से अजित दादा पवार दिल्ली में है। मैंने सुना है, मुझे मालूम नहीं, कुछ तोड़फोड़ के चक्कर में लगे हैं, ये मैंने सुना है। अब वो किसको तोड़ना चाहते हैं, किसको फोड़ना चाहते हैं, मुझे मालूम नहीं, लेकिन मैं सुना है, ऐसी बात कान पर आ रही है। और अगर सच है तो ये बहुत गलत बात है। सर, ओथ सेरेमनी में सिर्फ चीफ मिनिस्टर और 2 डीसीएम ही ओथ लेने वाले हैं। क्यों? इतनी ग्रैंड सेरेमनी हो रही है, फिर ये सरकार चलेगी कैसे अगर 3 ही लोग, उसमें से एक तो बहुत उठा हुआ आदमी है, एक जो है पूर्व मुख्यमंत्री, लेकिन एक राउंड पूरा हो गया है। मैं आपको बताता हूं, मुख्यमंत्री थे देवेंद्र फडणवीस, वो डिप्यूटी सीएम बन गए और एकनाथ शिंदे जी के अंडर काम करने लगे। अब एकनाथ शिंदे मुख्यमंत्री थे, वो डिप्यूटी सीएम बन गए और वो अब देवेंद्र फडणवीस जी के हाथ के नीचे काम करेंगे। एक चक्र पूरा हुआ है। थैंक यू।